तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया आपण पाहिली। विधान भवनाच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखांवर हल्ला केला। आव्हाड जयंत पाटलांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे या संदर्भात कारवाईची मागणी आहे, तर घटना चुकीची आहे, विधानसभा अध्यक्ष आढावा घेऊन कारवाई करतील असं यावेळी फडणवीस म्हणाले। विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। यामुळे जोरदार गदारोळ झालेला दिसला। सुरुवातीची ही दृश्य पहा। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसतायत। अशातच काही वेळानं दुसऱ्या बाजूनं आव्हाड विधिमंडळातून बाहेर पडताना दिसत आहेत। त्यानंतर आमदार सना मलिक विधिमंडळाच्या आतून बाहेर पायऱ्यांवर येतात आणि काही क्षणात पुन्हा आत जातात। सना मलिक काहीच अंतरावर विधिमंडळात आत पोहोचले असतील, त्याच वेळी पायऱ्यांवर उभे असलेले पडळकर आत जात असतानाच त्यांचा पीए त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे पडळकरांचे दोन कार्यकर्ते कुणाला तरी इशारा देताना दिसतात आणि मारहाण सुरू होते। जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा विधान भवनात हल्ला। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर विधान भवनात हल्ला झाल्यानं खळबळ उडाली। विधान भवनाच्या लॉबीत पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखांना मारहाण केली। विधिमंडळात दाखल झाल्यानंतर लॉबी आहे, त्या लॉबीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। चेक्सचा शर्ट घातलेला आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला दोन जणांनी मारहाण केल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। मारहाण करणारा ऋषिकेश टकले हा पडळकरांच्या जय मल्हार क्रांती संघटनेचा सांगलीचा जिल्हाध्यक्ष आहे। पलूस तालुक्यातल्या मैलपलूस इथला तो रहिवासी आहे। पडळकरांचा तो कट्टर कार्यकर्ता असून सतत त्यांच्या सोबतच असतो। तसंच त्याच्यावर मकोकाही लागलाय असं आव्हाडांचं म्हणणं आहे। पांढरा शर्ट घातलेले दोन दाढीवाले कार्यकर्ते नितीन देशमुखला मारहाण करताना या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। विधान भवनाच्या सुरक्षा रक्षकांनी मध्ये पडत ही हाणामारी थांबवली। या घटनेनंतर जयंत पाटील जेव्हा नितीन देशमुखला भेटले त्यावेळी पडळकरांना मारण्याची भाषा त्याने केली। हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज, त्याला दाखवतो मस्ती किती। आतमध्ये दादागिरी करतोय, आतमध्ये दादागिरी करतोय, त्याला पण मारला। गेले एकदा गुंड घेऊन आला होता, त्याची मस्ती आहे। नितीन देशमुख यांनी तुम्हाला काल शिवीगाळ केली होती,
बघून घेण्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी वापरण्यात आली. त्याला जाऊन भेटा कोण आहे मला माहित नाही, मी ओळखत नाही त्याला. थेट आता वाद पेटला असं म्हणावं राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने. मला माहितच नाही ते कोण आहे, मी बघितलं नाही त्याला. या घटनेनंतर माध्यमांसमोर येऊन आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय. विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज. आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते. ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते, पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केलाय. अध्यक्षमध्ये काय चालू आहे? काय चालू आहे? तुम्ही व्हिडिओ तपासा, ठीक आहे. तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे. या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन. मला जीवे मारण्याची धमकी आहे. मी तुमच्या मी या नावाने ट्विट केलंय. संदर्भातला संपूर्ण अहवाल मागितलेला आहे. माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन. घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. या घटनेनंतर जयंत पाटील आणि आव्हाड मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी गेले. माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे. ये पूरी घटना को मैंने अपने आंखों से देखा है और एक महिला होने के नाते जब हम अंदर आते हैं और इतने मर्द आसपास होते हैं और ऐसी कोई घटना जब अचानक से होती है और सारे मर्द एक तरफ एक डायरेक्शन में भागते हैं तो हम महिलाओं को ऐसे टाइम पे संरक्षण कौन देता है? हमारे साथ हमारा एक लौता पीए होता है जो शीश शीश करके आगे लोगों को हटाते जाता है. लेकिन आज जो स्पीड में लोग अंदर घुस रहे थे, कोणतेही आपल्याला डिसिप्लिन नाही भेटतंय आतमध्ये. मला माहित नव्हतं मारामारी होणार म्हणजे नाही तर लिखित दिलं असतं. पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. कमती सुधारणा जर दिली असती तर सांगितलं तर. अशा काही गोष्टींचा आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यकता. तिकडे इशारे करून जर कोणावरती हल्ले होणार असेल तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्ष कायद्या सुव्यवस्थेत चर्चा करत असताना ही घटना इकडे घडणं हे अशोभनीय आहे आणि म्हणून ह्याची तातडीने दखल घेतली पाहिजे. जे कोणीही केलं असेल ते चित्र फार चुकीचं आहे आणि लोकशाही करता घातक आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मागणी. पडळकरांचे काही कार्यकर्ते किंवा स्वतः पडळकर किंवा जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते किंवा जितेंद्र आव्हाड स्वतः जर अशी मारामारी करत असेल तर निश्चितपणे लोकशाहीची ती क्रूर हत्या आहे. मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती महोदयांना मी विनंती करतो की भविष्यामध्ये अशा प्रकारचे कृत्य कुणाकडनंही घडू नये यासाठी ही कठोर कारवाई यांच्यावर केली पाहिजे. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. ते बघत दे, पोलीस बघतील त्या विषयावर. चला चला चला
अरे तो सामाजिक कार्यकर्ता आहे, तो काम करणार आहे. चला आव्हाड म्हणते की त्यांच्यावरती हल्ल्याचा कट होता. नाही 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 असं काय नाही, ते आता मी बोलतो तुम्हाला नंतर. तर आपण पाहतोय ऋषिकेश टकले हा पडळकरांचा कार्यकर्ता होता आणि त्यानं नितीन देशमुख जे आव्हाडांचे कार्यकर्ते त्यांच्यावर हात उचलला. या ठिकाणी जोरदार राडा झाल्याचंही पाहायला मिळालं. एकूणच हे दोघांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आणि त्यामुळे हा मोठा वाद या ठिकाणी पाहायला मिळाला. आव्हाड आणि पडळकरांचे हे कार्यकर्ते भिडल्यानंतर जितेंद्र आव्हाड सुद्धा आक्रमक झाले होते. सत्ता पक्षाचे मंत्री आमदार आपण पाहिलं असेल की सगळ्यात जास्त लोक त्यांच्याबरोबरच येतात. आता अखेरी सत्ता पक्षाने ज्या पद्धतीने इथं गर्दी जमा करून ठेवलेली आहे त्याचेच हे परिणाम आहेत. पण हे इथलं जी घटना झाली त्याचं समर्थन मी करणार. या सदनामध्ये आणि प्रांगणामध्ये येणाऱ्यांची संख्या किती झाली आहे, आपण या विषयावर काही निर्देश दिले पाहिजेत. माझी विधानसभा अध्यक्षांना पण विनंती आहे, माझी विनंती आहे की हे जे आज 5 इश्यू केले याची पहिली चौकशी करा.